मानांकन करण्यासाठी आलेले इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, तुकोबारायांचा फार एक चांगलं मागणं आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हे जी करतसे विनवणी भववंदनी सोडवावे भववंदनी सोडवावे. सगळ्यांना वाटलं असेल ताई अचानक तुकोबारायांवर कशा काय घसरल्या. सांगावं लागतंय लयदा लय म्हणजे विरोधकांमध्ये एवढे किडे आहेत की कधी कोणता किडा वळवळल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना सांगावं लागतं की आम्ही तुकोबारायांचे पाईक आहोत, आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचे पाईक आहोत. आणि त्यामुळे ठकासी व्हावे महाठक हे आम्हालाही अतिशय चांगल्या पद्धतीने कळते. जिथे गरज आहे तिथे आम्ही मेनाहून मऊ आहोत, जिथे गरज आहे तिथे आम्ही वज्राहून कठोर आहोत, जिथे गरज आहे तिथे आम्ही आमच्या परीने लाख वेळा झुकायला तयार आहोत. दादा हो, इथे इतकी मांडणी झाली, उमेदवाराने एवढी मांडणी केली, अतुल देशमुख यांनी मांडणी केली की मला वाटत नाही की मी पुन्हा इथल्या स्थानिकच्या मुद्द्यांचं रिपिटेशन करावं. परंतु या सगळ्यांमध्ये मला फार विशेष वाटलं की जेव्हा त्यांनी SDB प्लान आणि वॉटर प्युरिफिकेशनच्या संदर्भाने भूमिका मांडली आणि फक्त 10 कोटीच्या साठी ते काम अडून राहिले असं मला लक्षात आलं की 10 कोटी म्हणजे तसं बघितलं तर काहीच नाही. म्हणजे 10 कोटी म्हणजे आमदारांच्या हाताचा मळ असतो आणि ते सहज करू शकतात. मी म्हटलं त्यांनी का केलं नाही बरं, कारण पैसे नाहीत असं तर होऊ शकत नाही. का केलं नसेल तर ते असं म्हणाले की ताई फक्त एवढ्यासाठी केलं नाही कारण ग्रामपंचायती किंवा नगरपालिका आमच्या हद्दीत येतात, आमच्या ताब्यात येतात आणि मग काम झालं तर क्रेडिट कुणाला. हे क्रेडिट घेणारी माणसं लय बेकार असतात बरं का. म्हणजे मला आपलं सहज आठवलं, एका असंच मठामध्ये गेले. मठातले बाबाजी आम्हाला फार चांगला मठ दाखवायला लागले होते. प्रचंड गरमी होत होती, प्रचंड उन्हाळ्याचे दिवस होते. एक छोटे कीर्तन शिकायला आलेले छोटे महाराज, ते महाराज काय करायला लागले की वर गरमी आहे म्हटल्यावर ते सारखा पंखा चालू करायचे. त्यांनी पंखा चालू केला की जो शेठ आमच्या सोबत होता त्याने यायचं पंखा बंद करायचा. परत ते छोटे महाराज पंखा चालू करायचे. परत हा जो सावकार होता जो मठ दाखवत होता त्याने परत त्याने पंखा बंद करायचा. हे 4-5 वेळा झाल्यावर मी म्हटलं त्यांना आवा असं काय करताय, तर चालू राहू दे की पंखा, गरम होते. ते महाराज किती वेळा बेजार बिचारे उड्या मारू मारू ते पंखा चालू करतायत आणि तुम्ही पंखा बंद करताय. ते म्हणले तसं नाही, पंखा चालूच करतो, फक्त ते तुम्हाला दाखवायचं होतं ते पंख्याच्या पात्यावर आपलं नाव आहे. अरे काही जाळायचं होय त्याला. पंख्याच्या पात्यावरचं तुझं नाव वाचण्यासाठी जर तू पंखा चालू करत नसशील आणि त्याचा जर आम्हाला जर काही फायदा होत नसेल तर काही उपयोग आहे. म्हणजे क्रेडिट घेण्यासाठी लोक इतकी मरमर करतात. अतुल भैया तुम्ही मला क्रेडिटचा विषय सांगत होतात, मला विशेष वाटलं. मला काही फार त्यांच्याबद्दल बोलायची अपेक्षा नाही, परंतु काही लोक म्हणाली की ते म्हणतायत की मागच्या वेळेला शेवटची उमेदवारी होती बाबा, या वेळेला तर ते मंत्री होणार असं काहीतरी सांगताहेत. कोण मंत्री करतो असं त्यांना म्हणले, तर ते म्हणले दादा आम्हाला मंत्री करतो म्हणले. कुणावर भरोसा ठेवताय तुम्ही दादावर? अहो राजे जरा विचार करा, ज्यांनी आता लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यांनी आपल्याच लाडक्या बहिणीच्या विरोधात फॉर्म भरला होता. कसा भरोसा करायचा बरं माणसानं? आज ज्यांनी त्यांच्या सख्या काकावर काय कधी म्हणजे सख्या काकाचा विश्वासघात करून टाकला, लोकांना माय बापाच्या इमानदारीनं. म्हणजे आपली एक अशी पिढी आहे, मी तर तुमच्यापेक्षा फार लहान आहे, आपली एक अशी पिढी आहे की आपल्या पिढीनं
कितीतरी गोष्टी बघितल्या. म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हा आम्ही भूकंप बघितला 93चा, मग आपण कोरोनाची महामारी बघितली, मध्येच आपण चिकनगुनिया बघितला, आपण ते लैला फैदम वगैरे तसली वादळं बघितली. आणि आपण असले भारी लोक आहोत की आपण पहाटेचा शपथविधी बघितला. आपण एवढे भारी लोक आहोत. म्हणजे हे किती कलाकार आपण, आपली पिढी किती भारी आहे बघा, की ज्या पिढीला इथं आमच्याकडं तलाठी सज्जाला 11 वाजले तरी लवकर तलाठी येत नाही. येतोय का? नाही येत. त्याला शोधत जावं लागतंय. 11 वाजले तरी जिथं तलाठी येत नाही तिथं पाटो पाटो राज्यपाल जाऊन बसतोय. काय कमाल आहे. आणि तिथं राज्यपाल पाटो पाट एकदा, मग पाट लव्ह मॅरेज, मग दुपारी घटस्फोट, मग पुण्यात 3 वाजता लव्ह मॅरेज. आणि त्यांच्या भरोश्यावर ह्यांनी सांगायचं आता मी मंत्री होणारच आहे. अरे असं नसतंय दादा, काही असं काही नसतंय. राजे हो, हे नीट समजून घ्या की ही निवडणूक का महत्वाची आहे. ही निवडणूक कुणा एकाला आमदार करायचं म्हणून महत्वाची नाही. ही निवडणूक कुणा एकाला मंत्री होऊ द्यायचं किंवा मंत्री नाही होऊ द्यायचं एवढ्यासाठी नाही. इतका सीमित हेतू या निवडणुकीचा नाही. ही निवडणूक का महत्वाची आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरच्या पाक ठिकऱ्या उडून गेल्या, कायदा सुव्यवस्था नावाची गोष्टच इथे शिल्लक राहिली नाही. तुम्ही सगळे वारकरी आहेत दादा हो, तुम्ही विचार करा. एक काळ होता साधारणतः 10-20 वर्षापूर्वी लोक एकमेकांचा खून बी पाडायचा असला तर कुणाला कधीतरी अंधारून कुठं सुपारी देत असतील, कुठं निर्जन रस्त्यावर एखाद्याचा काटा काढला जात असेल, एक काळ असेल. आता काय परिस्थिती आहे बरं. जेव्हापासून या 2.5 वर्षामध्ये हे सरकार बदललं, काय परिस्थिती आहे 2.5 वर्षामध्ये. फेसबुक लाईव्ह करून मारतात. फेसबुक लाईव्ह करून मारायचं. काय पोलिसांचा धाक आहे बरं. अहो पोलीस स्टेशन मध्येच गोळीबार करतात. कल्याण मध्ये पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला, ठीक आहे मारून टाकलं. काय परिस्थिती आहे. वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दकीला आमदाराला जर मारतेत, वाय दर्जाची सुरक्षा असणारे, आपली काय बात आहे राजे हो. कुठे कायदा, काय या कायद्याची अवस्था. बरं या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटचा धाक का नाही, यांची भीती का वाटत नाही. त्या आचारसंहितेचा कॅमेरा असेल तर नीट रेकॉर्ड कर रे दादा. मागणं लपडं नको, आईसाच बोले वैसाच बोले, काय ती एकदा नीट रेकॉर्ड करायचं. का पोलिसांचा धाक राहिला नाही, का पोलिसांबद्दल भीती वाटत नाही. कुणीही लुंगा सुंगा उठतो आणि पोलिसांच्या वर्दीवर बोलतो. ज्याची ऐपत नाही, ज्याची बौद्धिक क्षमता नाही असा उठतो आणि पोलिसांबद्दल बोलतो. ती तिकडून कोकणातली आलेली चिल्लर 4 आणि 12 त्यांनी उठायचं आणि बोलायचं. काय सांगतात पोलिसांचं. आता मी काय म्हणलं इज्जतीनं, ए बाबा रेकॉर्ड करा रे तुम्ही, पुन्हा लपडं नको. तुमचं काम आहे रेकॉर्ड करायचं. तुम्हाला ऑर्डर आहे रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यावर तिचं भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावं. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावं. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावं. काहीही करावं पण भाषण रेकॉर्ड करावं. आहे की नाही. तुम्हाला ऑर्डर करावं तुम्ही, काय बिघडतंय त्यानं. पण ते काय सांगायला लागले, त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनाच धमक्या द्यायला सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांना सांगायला लागले काय राडा करायचा ते करा, अजिबात घाबरायचं नाही. आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. सांगतोय कोण? चिल्लर. आपला बाप सागर बंगल्यावर. मी परेशान. हायला म्हणलं मला जेवढं कळतंय नारायण भाऊचा पत्ता तर कणकवली आहे. पत्ता बदलला असला तर काय सांगता येते. बघितला पत्ता तपासून तर तिकडं सागर बंगल्यावर तर देवा भाऊच. काय लोक आहेत. बापाचा सुद्धा विसर पडावा ह्यांना. काय काय लोक आहेत हे. पुढे त्यानं सांगायचं ए कुठल्या बदली करून टाकेल रे. पोलिसांना धमक्या. काय व्हिडिओ रेकॉर्ड करता. माझा व्हिडिओ रेकॉर्ड करून काय तुम्हाला तुमच्या बायकोला नेऊन दाखवायचंय का. भाषा. पोलिस हो लक्षात ठेवा तुमचा किती अपमान केलाय ते. कशापायी ह्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करेल बरं कोणी. असा कोण चिकना बाण तर ना असा सुरू झाला म्हणता संपत आहे असं कोण. हा दादा हो
या देशात सगळ्यात मोठा कायदा आहे, या देशात सगळ्यात मोठी वर्दी आहे आणि त्या कायद्याचा अपमान जर होत असेल, त्या कायद्याचा मान सन्मान जर इथली सरकार पक्षातली लोक ठेवू शकत नसतील तर अशा लोकांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांना खाली खेचावं लागेल. का गरजेची आहे ही निवडणूक? ही निवडणूक गरजेची आहे ती आमच्या लेकीबाळींच्या अब्रूची सुरक्षितता ठेवण्यासाठी. काय परिस्थिती करून ठेवली लेकीबाळींची. माया हो, तुम्ही विचार करा, ते आपल्याला 1500 टिकल्या देऊन भुलवायला बघतात. काय होतंय त्यानं? काय उचलतंय? अरे तुम्ही विचार करा राजे हो, मी तर मराठवाड्यातली, तुमच्याकडे हुंडा नसेल, आमच्या मराठवाड्यात चिकार हुंडा द्यावा लागतो. तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावून दिली असतील, तुमच्या लेकींची लग्न लावून दिली असतील, ह्या नौकरदार बाया ह्यांची सुद्धा लग्न होताना ह्यांना बी द्यावं घ्यावं लागलं असेल, ह्यांना सुद्धा हुंडे द्यावे लागले असतील. काय परिस्थिती असते. कित्येक असे भाऊ आहेत, कित्येक असे बाप आहेत ज्यांनी आपल्या लेकींची लग्न लावून देण्यासाठी 5-5, 10-10, 20-20 लाख रुपये खर्च केले, आपापल्या ऐपतीनुसार खर्च केले. काहींची ऐपत नसेल तरी त्यांनी कर्ज काढून खर्च केले. तोला मोलाचा झालं पाहिजे लग्न म्हणून तोला मोलाचा खर्च केला. राजे हो, तुम्ही विचार करा, तुम्ही कधीतरी तुमच्या बहिणीच्या लग्नात जे काही 10-20 लाख रुपये खर्च केले, जे काही 5-25 तोळे तिला सोनं घातलं, हे सगळं करताना लग्नामध्ये जे काही तुम्ही तिथं मांडला असेल रुखवत, भांड कुंड, काय तुम्ही कुकर, मिक्सर, कपाट, खुर्ची, टेबल, सोफा, हे सगळं जिथं मांडलंय तिथं तुम्ही कधी बॅनर लावला का? लाडक्या बहिणीच्या लग्नात 20 लाख खर्च केले. लावला बॅनर? लावा की. मी लहान आहे तुमच्यापेक्षा, लावला कधी बॅनर? नाही लावला. कधीतरी तुम्ही बहिणीला भेटायला गेला असाल, बहिणीने सांगितलं असेल, बघ तुझ्या दाजीची गलगलच आहे, बघ दुकानात चलना गेलंय, पोरग सारखं आजारीत पडायलंय, असंच झालंय, ह्याचा पगारच नाही झाला, तुम्हाला बघवलं नाही, तुम्ही गुपचूप बहिणीच्या हातात असे 10-5 हजार ठेवून आला. कित्येकदा झालं. बस स्टँडला येऊन बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 10,000 रुपये देऊन आलो, लावला बॅनर? नाही लावला. का लावला नाही? तुम्ही बॅनर लावला नाही कारण तुम्हाला बहिणीच्या नात्याचा आब कळतो. तुम्ही बॅनर लावला नाही कारण तुम्हाला बहिणीच्या नात्याची मर्यादा आणि त्याचा सन्मान कळतो. तुम्ही बॅनर लावला नाही कारण भावा बहिणीच्या नात्यात तुम्ही बहिणीच्या गरिबीची कधी खिल्ली उडवली नाही. काय करताय ते लोक रोज ऍडव्हर्टाइज देऊन 1500 टिकल्यासाठी 20-20 लाखाचा बॅनर लावतात, म्हणजे ते आमची इज्जत काढतात, आमचा अपमान करतात, आमच्या गरिबीची टिंगल करतात. आणि ओय माया हो, सगळ्या बाया तुम्ही नीट समजून घ्यायचं. माय तुम्हाला भावानं घरी बोलवलं, वास्तुशांतीला बोलवलं, लग्नाला बोलवलं, पूजेला बोलवलं, अजून कशाला बोलवलं. भावानं तुम्हाला 2 नाही 5 हजाराची साडी घेतली, पण दाजीला बी विचारलं नाही, लेकराला बी कपडा घेतला नाही. नेसता साडी? नेसता का? मागच्या हो सांगा नीट, नेसता का साडी? हात हलवून सगळ्या बाया, नेसता का साडी? नाही नेसत. का? क्लिअर कट सांगता, अरे माझ्या नवऱ्याला घेतलं नाहीस, माझ्या लेकराला घेतलं नाहीस, तुला काही वांज वाटले का? मी माझ्या नवऱ्याला घेतलं नाहीस तू. माया हो, मग तुम्ही विचार करा की तुमच्या दाजीचा खिसा ते कापायला निघाले, तुमच्या लेकराचं शिक्षण ते कापायला निघाले, ह्या लोकांचं काय करावं लागेल? का सत्ता गरजेची आहे? का बदल गरजेचा आहे? तो बदल यासाठी गरजेचा आहे की इथल्या आमच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या तोंडचा घास ज्यांनी पळवला. दादा हो, मागच्या 2.5 वर्षामध्ये 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि 70 प्रकारच्या परीक्षांमध्ये 65 प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले. एक परीक्षा द्यायची म्हटल्यावर किती खर्च येतोय? एक परीक्षा द्यायची असेल तर एका पोराला किमान 1000 रुपयाचं चलन भरावं लागतं. 200 रुपये कम्प्युटरला भरायला जातात. परीक्षा कुठेही भोरला किंवा इकडे तिकडे होत नाही. भीमाशंकरला परीक्षा पुण्यात होते. जाण्या येण्यात त्या लेकराची 1000ची नोट मोडते. एक परीक्षा द्यायची म्हणजे त्या लेकराचे 2 ते 2,500 रुपये खर्च होतात. मेस वेगळी, शिक्षणाचा खर्च वेगळा, पुस्तकाचा खर्च वेगळा. 5000 जागा निघाल्या पोलिसांच्या. 5000
5,000 जागांच्यासाठी 13 लाख लोकांनी अर्ज भरले. फक्त 200 ते 250 तलाठी भरतीच्या जागा, त्याच्यासाठी 7 ते 7.5 लाख पोरांनी अर्ज भरले. बापाला वाटलं की आपल्या आता लेकराला नोकरी लागणार आहे. किडूक मिडूक विकून मायांनी आपल्या लेकरांचे 2-2.5 हजाराची भरती केली. लेकरांनी परीक्षेचे फॉर्म भरले, लेकरांनी डोळे फोडून अभ्यास केला, पेपर देऊन घरी आले, रात्रीची स्वप्न बघत झोपी गेले. सकाळी जेव्हा वर्तमानपत्र उघडलं, बातम्या काय? पेपर फुटला. 200 मार्काच्या पेपर मध्ये 200 पैकी 208 मार्क. यांच्या बापानं तपासला होता पेपर. 200 पैकी 208 मार्क. पेपर फुटला. किती पेपर फुटले? 65 प्रकारचे पेपर फुटले. पैसे कुणाचे गेले? 13 लाख गुणिले 1,000. अरे कुणाचे पैसे गेले एवढे? या घोटाळ्याबद्दल कुणीच बोलत नाही. गोरगरिबांच्या लेकरांच्या नोकऱ्यांच्या नावाखाली प्रत्येक नोकरीचा फॉर्म ते लेकरू भरते आणि प्रत्येक नोकरीचा पेपर फुटतो आणि या घोटाळ्याबद्दल कुणीही बोलत नाही. काय करायचं याचं? का पेपर फुटतात? पेपर फुटतात कारण खाजगी पद्धतीने परीक्षा पद्धती सुरू केली. परीक्षा घेणारी यंत्रणा पूर्वी सरकारी होती. MPSC परीक्षा घ्यायची. आता परीक्षा घेणारी यंत्रणा खाजगी करून टाकली. वेंडर पद्धतीने नोकरी भरती करून टाकली. हे तुमचे सारथी असेल, महाज्योती असेल, भारती असेल, या ठिकाणी खाजगी पद्धतीने नोकर भरती. सही घेतात त्याची 35,000वर, देतात त्याला 22 ते 25,000 रुपये. कुणी ठेकेदारी केली? ही ठेकेदारी कुणाची? हे सगळं परीक्षा घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं? हे परीक्षा घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं BVG क्रिस्टल कंपनीला. ही BVG क्रिस्टल कंपनी कुणाची? ही BVG क्रिस्टल कंपनी प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा? प्रसाद लाड देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे? तर फडणवीस भाजपचे. भाजप कुणाची? अदानी अंबानीची. आणि मग गोरगरिबाचं कोण आहे? गोरगरिबाचं असू शकतं एकच नाव, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि गोरगरिबांचा विचार करू शकतो महाराष्ट्राचा जाणता नेता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. का गरजेचा आहे हा बदल? की ज्या लोकांनी भांडवली पद्धतीने इथली परीक्षा पद्धती बिघडवून टाकली, आम्ही सांगतोय की आम्ही सत्तेत आल्यावर काय करणार, तर आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्यांदा ही ठेकेदारी पद्धतीने जी परीक्षा पद्धती होती ती रद्द केली जाईल आणि परीक्षा पद्धती पुन्हा सरकारी पद्धतीने सुरू केली जाईल. माया हो, तुमच्या 1500ची जाहिरात होणार नाही, पण महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर इथल्या गृहलक्ष्मीला, इथल्या महालक्ष्मीला महिना 3,000 रुपये द्यायला तयार असेल. आणि ते कुठली तरी जाहिरात करायला लागले. एक बाबा बसमध्ये बसते आणि ती बसमध्ये म्हणते, आता मी कुठं बी फिरू शकतो. मग योजना बंद पडली तर काय? अरे कशी पडल दादा? त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर इथल्या सगळ्याच माय मावल्यांना मोफत प्रवासाची सोय असेल. जेव्हा देवेंद्रजींचं सरकार आलं, देवेंद्रजी वारंवार आधी सरकार येण्याच्या आधी म्हणत होते शेतमालाला भाव, शेतमालाला भाव. प्रत्यक्ष मात्र ते जेव्हा सरकारात आले तेव्हा त्यांनी शेतमालाला भाव दिला नाही. दादा हो, तुमच्याकडे सोयाबीन जास्त येत नाही, तुम्ही बटाटा आणि इतर पिकं पिकवणारे लोक आहात, पण मी कोरडवाहू शेतातलं लेकरू आहे. माझी आई कोरडवाहू शेतात राबते. 2014ला भाव होता 3800 रुपये ते 4,000 रुपये. नंतर मध्ये मध्ये भाव झाला 4,400. जेव्हा 4,000 भाव होता तेव्हा देवेंद्र फडणवीस सांगत होते 6,000 भाव मिळाला पाहिजे, पण 6,000 भाव त्यांनी एकदाही दिला नाही. मला आनंद आणि अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब सत्तेत असताना पहिल्यांदा कापसाला भाव आम्ही 12,000 पर्यंत नेला आणि सोयाबीनचा भाव आम्ही 6,500 पर्यंत नेला. मला आनंद आणि अभिमान आहे की पहिल्यांदा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कुणाची फार चौकशी न करता, देवेंद्रजी सांगतात तसा तत्वता अभ्यास वगैरे न करता सरसकट कर्जमाफी आणि सरसकट 7/12 कोर्जा केला. आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही सत्तेत आलो तर 3 लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाईल. 3 लाख रुपयाची कर्जमाफी सरसकट आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयाची सवलत दिली जाईल.
1 रुपयाचा विमा असं म्हणत आपली फसवणूक केली यांनी. 1 रुपयाचा विमा म्हणत आपल्या लोकांकडून पैसे लुबाडून घेतले आणि विमा कंपन्यांचं भलं केलं. आपण सगळे कांदा उत्पादक, बटाट्याचं उत्पादन करणारी माणसं. मागच्या वेळेला अवकाळी पाऊस आला तेव्हा सुरेश भाऊंच्या सोबत मी इकडच्या सगळ्या शेतवाड्यांमध्ये फिरून आले होते. काय परिस्थिती आहे, जर एकदा कांद्याची पात उभी राहिली आणि समजा वरून पाऊस पडला, कांद्याच्या पातीत एक पाण्याचा थेंब गेला, खाली पाणी गेला की कांदा नासून. कोण नुकसान भरपाई? नुसते बोलत राहिले. बघता बघता आचारसंहिता लागली, आपल्या हाती काहीच लागलं नाही. बटाट्याची तीच अवस्था, बटाटा मधल्यामध्ये भोंग आणि किडल्यासारखा झाला, त्याची वाढच झाली नाही. कुणी नुकसान भरपाई द्यायची? शेतमालाला हमी भाव असला पाहिजे. केंद्राचं केंद्रात बघू, परंतु राज्यात MSP आला पाहिजे. यासाठी महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात सांगितलं की शेतमालाचा हमी भावाचा कायदा सत्तेत आल्यावर महाविकास आघाडी करेल आणि आम्ही त्यावर काम करू. दादा हो, काय शाळांची परिस्थिती आहे बरं आता? शिक्षण परवडते? एका घरात एका लेकराचं शिक्षण परवडू शकते, पण जर 2-4 भाऊ एकत्र राहत असतील, एका एकाला 2-3 लेकरं असतील, 2 पोरीच होत्या, 3रं पोरग होऊ द्या, 3 लेकरं झाली. 3 लेकरांचा खर्च शिक्षणाचा परवडत नाही. एका लेकराला वार्षिक 2-2, 3-3 लाख रुपये खर्च लागायला लागला. कुणाच्या बाचे पैसे आणायचे एवढे? बरं, पुन्हा शाळा यांच्या सगळ्यांच्या. आता महाविकास आघाडीने सांगितलं फक्त मुलींनाच नाही, तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुलींइतकंच मुलांना सुद्धा मोफत शिक्षण दिलं जाईल. आम्ही काय करणार आहोत हे फक्त आम्ही सांगतो की आम्ही काय करू शकतोय, आम्ही काय करणार आहोत. आम्ही आरोग्य विम्याचं बोलत आहोत. का आम्हाला आरोग्य विम्याचं बोलावं असं वाटतंय? कोरोनाच्या काळात तुम्ही आम्ही सगळ्यांनी फार जवळून महामारी अनुभवली. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मरण जवळून अनुभवलं. कुणाच्या जगण्याचा भरोसा नव्हता. त्या काळामध्ये प्रत्येकाला रेमडेसिवीर काय असतं, ऑक्सिजन काय असतं याची किंमत कळली आणि एक ऑक्सिजन युक्त हॉस्पिटलचा बेड किती महत्त्वाचा असतो याचीही किंमत कळली. महाविकास आघाडीने त्याचा विचार केला आणि आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब यांनी सांगितलं की महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत येईल तेव्हा 50,000 पर्यंतचा कुटुंबाचा आरोग्य विमा यावर आपल्याला विशेष काम करायचंय आणि प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्य विम्यासाठी काम करायचंय. दादा हो, मी मगाशी म्हटलं की लेकी बाळींची सुरक्षितता फार महत्वाची. काय परिस्थिती झाली बघा. हिंजवडीमध्ये 8व्या मजल्यावर 70 वर्षाच्या आजी, 8व्या मजल्यावरून 70 वर्षाच्या आजीला 6व्या मजल्यावर फरफटत खाली आणलं आणि 6व्या मजल्यावर बलात्कार झाला. 28 वर्षाच्या माणसानं केला. लक्षात येत नव्हतं कुणाच्या. खाली सिक्युरिटी गार्ड होता, त्याने CCTV वर बघितलं. CCTVत बघितल्यावर त्याला कळलं की वर काहीतरी गैरप्रकार चालू आहे. वर सिक्युरिटी जाईपर्यंत आजी बेशुद्ध पडल्या होत्या. 70 वर्षाची आजी इथं सुरक्षित नाही. त्या बदलापूरमध्ये 3 वर्षाचं बाळ, बलात्कार शब्द वापरू वाटत नाही. त्या 3 वर्षाच्या बाळासाठी मी स्वतः 7.5 तास जेव्हा उन्हात बसले, मला एक FIR करायला 7.5 तास लागले आणि सरकारमधल्या लोकांनी त्याची जमानत फक्त 2.5 तासात केली. काय केलं पाहिजे? कसं जगायचं? बदलापूर नंतर 3-3 वर्षाच्या लेकरांच्या किती घटना घडल्या? तर आतापर्यंत 17 घटना एकूण घडल्या गेल्या 3 महिन्यामध्ये, की ज्याच्या 3 वर्षाचं बाळ, 4 वर्षाचं बाळ, 5 वर्षाचं बाळ. माया हो, तुम्हीच विचार करा. साधारणतः मी शाळेत असताना, मी शिकत असताना एक असं वातावरण होतं. मीही अपडाऊन केलंय 35 किलोमीटर. मीही शाळेपासून लांब अशी जाणं येणं करायची आणि लहानपणी शाळेमध्ये 4 किलोमीटर पायी चालायची. पण परिस्थिती एकदम चांगली होती. गल्लीतली पोरच आम्हाला सुरक्षितपणे आणायची, रस्ता ओलांडताना मदत करायची. आता काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती अशी आहे की स्कूल बस शिवाय आपलं लेकरू आपण शाळेत पाठवू शकत नाही. स्कूल बस मध्ये पाठवताना सुद्धा आपण लेकराचा हात धरून बिल्डिंगच्या खाली उतरतो, बस मध्ये लेकरू बसवतो. जोपर्यंत बस हलत नाही आपण जागचे हलत नाही. लेकरू बस मध्ये जरी बसलं तरी जीवात जीव नाही लेकरू घरी येईपर्यंत. पुण्यात धावत्या बस मध्ये लेकरावर काय झाला प्रसंग ते बघितलं. लेकी बाळी सुरक्षित नाही. लेकी बाळींची आबरू सुरक्षित राहणं, लेकी बाळींना सुरक्षित ठेवणं हे या मंडळींना अजिबात जमलं नाही.
का जमलं नाही? कारण यांचीच भांडणं संपली नाही, यांचेच प्रॉब्लेम कधी मिटले नाही, ते आमचे प्रॉब्लेम कधी सोडवणार होते? आता एक वेळ आली आहे की इथल्या लेकी बाळींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही असं म्हणतोय की आम्हाला आमच्या बहिणींना आर्थिक सक्षम तर करायचंच आहे, पण त्याच सोबत त्यांना सामाजिक सुरक्षितता सुद्धा प्रदान करायची आहे. कारण ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधीच विचित्र भाषा करतात, कधी कुठला आमदार एखाद्या आमदार महिलेबद्दलच काहीतरी बोलतो. मध्ये आपण बघितलं की सुप्रियाताईंबद्दल काय गलिच्छ पद्धतीने एक आमदार बोलला. आणि ह्या सगळ्यांकडे पैसे येतात कुठून? कुठून पैसे येत असतील एवढे? मला कमाल वाटते. म्हणजे आता काल परवा बघितला आम्ही, एक उदाहरण म्हणून सांगते. त्या संभाजीनगर पश्चिम मध्ये एक उमेदवार आहे. 2019 ला त्याने त्याचा उमेदवारी अर्ज भरला होता, तेव्हा त्याची प्रॉपर्टी होती 3.5 कोटी रुपये. आज त्याने उमेदवारी अर्ज भरला, आता त्याची प्रॉपर्टी आहे 55 कोटी रुपये. 5 वर्षात 10 पट रक्कम. आले कुठून एवढे पैसे? 2019 ला तुम्ही सगळ्यांनी रेकॉर्डिंग ऐकली, घराघरात गावागावात रेकॉर्डिंग गेली. ज्या रेकॉर्डिंग मध्ये शहाजी बापू सांगत होते बायकोला लुगडं घ्यायला 200 रुपये नाही. तर आपण काही मनानं बोललो का? नाही. शहाजी बापू सांगत होते बायकोला लुगडं घ्यायला 200 रुपये नाही. तर आज शहाजी बापूच्या गाडीमध्ये 25 कोटी रुपये सापडले. आणि गोरगरिबाचं काय? गोरगरिबांच्या ह्याचं जगण्याचं काय? दादा हो, इथल्या गोरगरिबांपर्यंत प्रत्यक्ष विकास पोहोचला पाहिजे. इथल्या गोरगरिबांचे प्रश्न सुटले पाहिजेत. मगाशी गुंडागर्दी आणि या सगळ्यांवर बोललं गेलं, ही महाराष्ट्रातली गेल्या 2.5 वर्षातली शोकांतिका आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये प्रत्येक आमदाराने, सत्ताधारी आमदाराने काय केलं? तर प्रत्येक सत्ताधारी आमदाराने आपल्या मर्जीतला पीआय पोलीस स्टेशनला आणला. इथं पीआय असतील बंदोबस्ताला तर त्यांनी पण ऐकावं. आपल्याला काय, आपण काय कुणाचे मिंदे आहेत काय? प्रत्येकाने एक एक पीआय आपल्या मर्जीतला आणला. आणि त्या पीआयने करायचं काय? आमदाराने सांगितलं तरच एफआयआर दाखल करून घ्यायची. सत्ताधाऱ्याचा माणूस असेल आणि त्याने कितीही चुका केल्या तरी पीआय गुन्हा दाखल करून घेत नाही. ही परिस्थिती तुम्हाला वाटेल तुमच्या आळंदीची, अजिबात नाही. ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस स्टेशनची झाली की पीआयची मजाल नाही स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीने एखादा गुन्हा दाखल करून घ्यायची. पण तोच जर माणूस जर विरोधकांपैकी असेल तर लगेच यांचे पेन चालायला लागतात. 353, 354, 384, 307 हे तर यांच्यासाठी म्हणजे रोजची गोष्ट झाली. एखादा नुसता जाब जरी विचारायला गेला, चल सरकारी कामात येते आणतो, टाक 353. अरे काय धंदा आहे? नका नका एवढा अति करू. डिसेंबर नंतर तुम्हीच आहोत आमच्या सोबत आणि आम्हीच आहोत तुमच्या सोबत. काय काळजी करताय? आणि असं होऊ नये की खाता आमच्यासारख्याकडे यावं, मग आम्ही काय देणार तुम्हाला? असं नाही व्हावं. कायदा हा सर्वतोपरी आहे, त्याचा सन्मान करणारे आम्ही आहोत. पण या कायद्याचं खेळणं जर सरकारमधल्या लोकांनी केलं असेल तर त्याची नेमकी अहमियत काय आहे ते सांगण्यासाठी म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. राजे हो, कोरोनाच्या काळामध्ये जे अत्यंत महत्वाचं काम झालं, एकीकडे गुजरातमध्ये कोरोनाच्या काळात प्रेत रस्त्यावर जाळली जात होती. यूपी मध्ये प्रेत गंगा नदीवर तरंगत होती. महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये प्रत्येक जात धर्माच्या इतमामानुसार त्या प्रेतांवर अंत्यसंस्कार होत होते. महाराष्ट्राचं एवढं काम चांगलं होतं की सरकार जरी भाजपचं असलं केंद्रातलं तरीही भारत सरकारने, केंद्र सरकारने सांगितलं की कोरोनाच्या काळात देशातलं सगळ्यात चांगलं काम जर कुठे झालं असेल तर ते महाराष्ट्रात झालं. आणि महाराष्ट्रातल्या मुंबई पॅटर्न मध्ये झालं, जिथे सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे. ही परिस्थिती इतकी काही वाढून गेली. इथल्या तरुण पोरांच्या सरकारी नोकऱ्या यांनी पळवल्या. नोकर भरतीकडे यांचं लक्ष नाही. आणि पूर्वी पोरांना काम नाही मिळालं तर पोरं पुणे, मुंबई, चाकण वगैरे तुमच्या भागामध्ये MIDCs मध्ये यायची आणि तिथे काम शोधायची. पण आता तीही परिस्थिती राहिली नाही, कारण तिथून एक एक प्रोजेक्ट सगळे गुजरातला जायला लागले. जगणार कशी ही पोरं? राहणार कशी पोरं? साधं गणित आहे. एक बी फार्मसीचं उदाहरण.
बी फार्मसीची साधारणतः एका जिल्ह्यामध्ये कॉलेजेस 15 कॉलेजेस आहेत. एका जिल्ह्यात जर 15 कॉलेज आहेत आणि एका कॉलेजमधून किमान 200 विद्यार्थी बाहेर पडतात दर वर्षाला, म्हणजेच बी फार्मसीचे एका वर्षात राज्यातून एका जिल्ह्यातनं 3000 असं जर म्हटलं तर राज्यातनं साधारणतः 75,000 ते लाखभर विद्यार्थी बाहेर पडतात. लाखभर विद्यार्थी दादा हो बाहेर पडतात. 1 लाख विद्यार्थ्यांना मेडिकलचं दुकान टाकणं शक्य नाही. ज्याचा बाप दादा आत्या काका मामा कुणीतरी मेडिकलच्या धंद्यात आहे ते मेडिकलचं दुकान टाकू शकेल. फार झालं तर 15 ते 20,000 पोरं मेडिकलचं दुकान टाकू शकतात. उरलेल्या 75,000चं काय? तर 75,000 पोरांना गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम शोधावं लागतं. पण गोळ्या औषधं बनवणारी कंपनीच नाही. सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे साहेबांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्टवरचा MOU साईन केला होता की ज्या प्रोजेक्टमुळे बी फार्मसीतनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पोराला महाराष्ट्रातच नोकरी मिळेल अशी व्यवस्था होणार होती. पण हा सगळाच्या सगळा प्रोजेक्ट आज गुजरातमध्ये गेला. म्हणजे 75,000 लेकरं आता नोकरीसाठी गुजरातमध्ये जाणार, उद्याला लग्न करून तिकडेच राहणार. आपल्याकडे काय? ही परिस्थिती आणली कुणी? हे भुके कंगाल पण आणलं कुणी? दादा हो, या सगळ्यांवर विचार करायची गरज आहे. तुम्हाला जाहिराती खूप दिसत असतील. सकाळी टीव्ही लावला की एकच जाहिरात, काय बघायचं. पण मी तुम्हाला एक सांगू का, जाहिराती कुणाच्या असतात जास्त माहिती आहे तुम्हाला? तुम्ही नेटफ्लिक्स बघता. मला नेटफ्लिक्सच माहित आहे, दुसरं काही माहित नाही. काय ते ॲमेझॉन नेटफ्लिक्स काय काय असतंय ते. तुम्ही मोबाईल तुमचा स्क्रोल करता आणि त्या स्क्रोलमध्ये तुम्हाला खूप साऱ्या जाहिराती दिसतात. जाहिरात कधी पुस्तकाची असते का दादा? एखाद्या अभंगाची असते का? दुधात तुपाची असते का? व्यायामाची असते का? चांगल्या सत्संगाची असते का? नाही. जाहिरात चांगल्या गोष्टीची नाही. जाहिरात कशाची असते? जंगली रमी प्याव ना महाराज. जाहिरात कशाची आहे? खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और बैक पाइपर सोडा. जाहिरात कशाची आहे? बोलो जुबा केसरी. जाहिरात वाईट गोष्टींची असते. हे लोक वाईट विचारांचे आहेत म्हणून यांना जाहिरात करावी लागते, म्हणून यांना बॅनरबाजी करावी लागते. आम्ही जाहिरात करत नाही, आम्ही काम करून दाखवतो. कोरोनाच्या काळात काम करून दाखवलं. सन्माननीय आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा महिलांचं नाव पहिल्यांदा 7 बारावर आणून दाखवलं आणि 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनंतर 50% महिलांचं आरक्षण करत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग तो पवार साहेबांनी वाढवला. तर आदरणीय उद्धव साहेबांनी आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था काय असते यात काम करून दाखवलं. दादा हो, तीच संधी आम्ही पुन्हा एकदा मागतोय. मी असं म्हटलं की एका आमदाराला निवडून देणे एवढ्या पुरतं हे सीमित नाही. इथे बाबाजी काळेची सीट किती महत्वाची, काय करायचं त्या सीटचं याची मी अजिबात चिंता करत नाही. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. कारण राम लक्ष्मणासारखे जर अतुल देशमुख आणि बाबाजी काळे सारखे दोघं भाऊ एकत्र असतील, त्याला आमच्या सुधीर भाऊ मुंगसेन सारखी भरताची साथ असेल तर आम्हाला चिंता करायची गरज नाही. ही सगळी माणसं ताकदीने सोबत राहणार आहेत. हे सगळे ताकदीने लढतीलच. राहिला प्रश्न तालुक्याचा की गेल्या 60-70 वर्षात मंत्रीच नाही, मग काय करावं? मंत्रीच नाही. कुठं 60-70 वर्ष कुठं लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. कुठं नादाला लागताय? मंत्रीच पाहिजे का? लीड न निवडून द्या की. लीड द्या, लीड न निवडून दिला पाहिजे ना माणूस. आणि मी हे पुन्हा जबाबदारीने सांगितलं पाहिजे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक महत्वाची पदाधिकारी आणि महत्वाचा नेता म्हणून सांगितलं पाहिजे की इथे उमेदवार म्हणून चेहरा जरी बाबाजी काळे यांचा असला तरी इथला आमदार म्हणून काम करताना अतुल देशमुख यांची भूमिका तितकीच महत्वाची असेल. कारण भल्या भल्यांना हा मनाचा मोठेपणा दाखवता येत नाही. इथं तिकीट नाही मिळालं की माणसं पक्ष बदलतात. इथं तिकीट नाही मिळालं की माणसं गद्दाऱ्या करतात. इथं तिकीट नाही मिळालं की माणसं एकमेकांच्या अगरबत्त्या लावतात.
पण तुम्ही इतका मनाचा मोठेपणा दाखवून दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होता कामा नये हा चांगला विचार करून तुम्ही जी एकी दाखवली त्या एकीमुळे या तालुक्याचं निश्चितपणे विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मला खात्रीने सांगायचंय येणाऱ्या 20 तारखेला किती नंबरला नाव आहे? 3 नंबरला नाव आहे। येत्या 20 तारखेला 3 नंबरला EVM ला मशालीचं चिन्ह आहे। सकाळी सकाळी झोपेतून उठायचं, 1 नंबर झॅक कपडे घालायचे, कडक इस्त्रीचे कपडे घालायचे, लगेच सोबत कारभारी घ्यायची, काय कुणाची वाट बघायची नाही, रिक्षा भिक्षा काय देणं घेणं नाही, त्यांच्याकडे मोप पैसा असेल। पैशानं कोण खाते हो? काय होते पैशानं? पैशाला कोण खाईना काही करना। किती बी करोडपती असला तरी त्याला वैकुंठ धामलात न्यावं लागते, कुणाला अत्तर मारून ठेवत नाहीत घरात, काय विषय नाही। पैशानं काय होत नाही, धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी असते। त्यामुळे आपलं आपलं सकाळी सकाळी उठायचं, मस्त अबीर बुक्का अष्टगंध 1 नंबर कपडे, कारभारीला सोबत घ्यायचं, जायचं बूथवर, नंबर 1 मशीन बघायची, 3 नंबरचं मशालीचं चिन्ह बघायचं, दणक्यात मशाल मारायची, बाहेर यायचं आणि जिले असा घडी बिडी हातात घेऊन असेल की नाही त्याला म्हणायचं, ए मशालीला दिला रे, मशालीला दिला बघ, मशालीला मशाल पेटली पाहिजे, इथून तिथून सगळीकडे मशाल पेटली पाहिजे। ताकदीने सांगायचे आता लढणार आणि भिडणार आणि खेड आळंदीमध्ये फक्त आणि फक्त मशाल पेटणार। कारण घड्याळ जरी त्यांच्या हातात असलं तरी टाइम मात्र आपला चांगला चाललेला आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे आपला टाइम आहे तर आपला टाइम आपण निश्चितपणे त्याचं सोनं करूया। मला खात्री आहे की ही एक जागा इतकी महत्वाची आहे की या एक जागेने महाविकास आघाडीचं सत्तास्थान अढळ राहील। वारकरी संप्रदायातला उमेदवार आहे, अभियंता उमेदवार आहे, त्यामुळे पाण्याचं काय करायचं, रस्त्याचं हॅपी बर्थडे। तुमच्या लक्षात होतं? नको वासी तुमच्या एका फुलाच्या बदल्यात 1000 फुलांचा सुगंध। हा तर खूप आधी धुतला होता ना? नवीन वेलची लिंबांची शक्ती मळ काढते आणि यातील हजारो फुलांचा सुगंध देतो दीर्घकाळ फ्रेशनेस। पुढच्या वेळेस बुके हवा। लोक पद बघून इकडे तिकडे जातात, परंतु मी सांगितलं आणि याही वेळेला पक्ष उमेदवारी देऊ केल्यावर सांगितलं की साहेब ज्यांना उमेदवारी द्यायची त्यांना द्या, मी मात्र एक जागा निवडून आणण्यासाठी राज्यभर प्रयत्न करेन। मी इथे आली आहे ती कुठल्याही पदासाठी आलेली नाही, मी फक्त आणि फक्त या विश्वासघातकी लोकांना धडा शिकवण्यासाठी आलेली आहे। त्यामुळे धाडसानं बहीण म्हणून या एका भावासाठी आपल्या सगळ्यांकडे पुन्हा एकदा दान मागते, थांबते, रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र।